नक्कीच प्रति उत्तर करेल, कारण बुवांचा पहिला पॉइंट. बुवा तुम्ही मला गाण्याचं सांगत होता, चुकत होता, तुमचं बोलत होता. बुवा बोलताय ना बेबीच्या त्याच्यापासून तेवढा पण दम लागतो समजलं ना. कारण आमच्या गुरुवार आम्ही वारसा जपतोय, आम्हाला नाव राखायचं आहे बुवा त्यांचं, पिण्याची तांबे बुवांचं. यांना त्यांना दिलेली गाणी बुवा गायची काय बुवा, त्या पेजले बुवांचा प्रश्न, तोच प्रश्न बुवा तुम्ही दिलात मला. परत त्यांचं एक बाहेर भरायचं गाणं त्यांचं, मला तुम्ही तेच गाणं मला बोला. तुमचं काय आहे बुवा हे मला सांगा, तुमचं काय आहे. या ठिकाणी बुवांचे गुरु वरकर बुवा या ठिकाणी याचं काय त्यांचं नाव राहून गेलं, त्यांनाही शाही मानाचा मुद्रा करतो. बुवा पुस्तकाचा ऐकायची तयारी ठेवायची, कारण तुम्ही तसे बोलून गेला, कारण तुम्ही गावातली पण त्याच वाडीत आणि आयोजक बुवा तुमचेच आहेत आणि खाण पण तुम्हीच करताय. कारण ते आयोजकांवर बुवा तुम्ही काहीतरी एक गाणं तरी बोलायला पाहिजे होतं. तुमची बुवा ही कविता तुला करायची अवकाश काय लायकी नाही बुवा तुमची खरंच. आणि बुवा बोलताना भरपूर बोलून गेले, बोलतात तुम्हाला ऐकायला येत नाही बाई नाही. मी काय बोललो ते अंकुश हे बुवा अंकुश काय अंकुश बुवा अंकुश गाण्यात तुझ्या मी तुला नावच काय बोललो मी अंकुश म्हणून बोलताना बोलून गेलो. एक गाणं गायचं त्याच्यात अंकुश गाणीच्या बुवाने गायले गाणं, त्याच्यात पहिले शब्द ते अंकुश गायला जो लिहित होता ना बुवा यांना बुवा बरेच वेळा नवनवले रडवले बुवा. शक्तीवाले आहेत ना तुमचे अमित पेजले हे इथं समोर बसवले होते, तो इथं पण यांना पण विचारा बुवा रडवले होतं रडवले. आणि जर अजून जर धमक असेल ना तर तिघांनी पण भिडा, एकटा भिडा तयार होतो ना भिडा बुवा सगळ्यांना तिघांनी पण भिडा बघून टाकत आहे. वाजता त्याला गुरुला घेऊन या, फक्त एकट्या कवीला घेऊन येतो मी बस. आणि शास्त्राने बुवा गायचं, तुम्ही या शिव्या शिव्या देताय ना बुवा, लोक इकडे पाठी उत्तर तुमच्यावर काय टाकतात. मला तरी वाटते खरंच तुम्ही सिंगल वाऱ्या करा, यावर्षी पासून घ्या सिंगल वाऱ्या करा. नंतर बुवा तुम्ही त्यानंतर या डबल वाऱ्याला उतरा, कारण कुठे गाताय पहिले खाली नंतर वर जाताय, खाली वर काय स्वर. जसे कोण तुम्ही सांगा की माझी गाणी स्वरात होती की नाही, बरोबर ना. गाणी माझी बरोबर आहे हे ओरिजिनल गाणे गाताना बुवा चाल थोडीशी चुकली हे मान्य करतो एका चालीचं. आणि तुम्ही बुवा सांगताय तुमच्या गाण्याचं तुमची लायकी आहे का बुवा लायकी. गुरुवाऱ्याला विचारा तुमचे तुम्ही बुवा यांना पण विचारा, आणि तीच जर धमक असेल ना तर त्यांना पण उभी करा माझ्यासमोर. कधी पण बुवा वारी घ्या, तयार आहे ओपन नाही, कारण तुमची लायकी नाही. कारण बुवा तुम्ही गाण्याचं सांगता, एका तरी गाण्याची बुवा चाल दिला काही सांगा मला. एका तरी गाण्यावर हा बुवा बोलला का मी याच्या गाण्याला चाल दिली, तोडकी का मोडकी असो, विषयाला विषय दिले, शब्दाला शब्द बुवा दिले, गवळणीला पण शब्दाला शब्द, विषयाला विषय. हा इथे येऊन बुवा शिव्या देतोय, वाड्याचा विषय तिथं बुवा लवड्या बोलून जातोय. इथं आया बहिणी बसलेल्या आहेत बुवा, त्यांची जरी चाल राखा. आपल्या घरात मला वाटते कोणीच नाही, इकडे जाता की काय समजत नाही, बरोबर ना. असे हो त्याला बोलताना भरपूर बुवा बोलून गेले. त्यानंतर विजयाचा गांडीव बाणाचं नाव गांडीव बाण आमच्या तांबेबुवांचा विषय होता. 4 चौघात मारेल मी या विजयाच्या गांडीवर, विजयाचा गांडीव बाण बुवा तू गांडीवरच बोलतोय डायरेक्ट, बरोबर ना. काहीतरी थोडी तरी जाण घ्यावा.
ठिकाणी बक्षीस आले आरव केतन चांदोड यांच्याकडून 500 रुपये आले. तरी मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. गोवांचा पहिला विषय गांडीवादाचा खुळा तुमच्या गाण्याला गाळातोड देऊन जाणार आहे. बाकी जास्त नाही, ध्रुवचरणच गाऊन जाणार आहे. तुझा आलाय काळ करीन हाल नको बसू ग मांडीवर नको बसू ग मांडीवर बर सभेत चार चौकात पण मारीन गाठीवर गांडीवर बोलतो गांडीवर नाही गाडी बोलत बर बर सभेत चार चौकात पण मारीन गाठीवर बर सभेत चार चौकात. परत बुवा त्यांचे वस्तात आले, त्यांना बुवा वस्तात आहे ना तुम्ही पहिल्या वारीतच विसरला आणि दुसऱ्या वारीत बुवा मानाचा मुजरा करताय. काय बुवा हे पहिले शिका, शिकलात तर नक्कीच तुम्ही टिका. तर आपल्या वस्तात आला गुरुवारीला पण विसरला तर काय वारी करणार तुम्ही. अरे आम्ही जास्त करतो कशा जिंकला लाखाच्या शिट्याला बुवा तुला सांगतो लागू नको तू माझ्या. त्यानंतर बुवानी बऱ्याचा विषय काढला, काहीतरी बोलत होते. बुवा मित्राकडे गेला होता गटारी बुवा होऊन बरेच दिवस होऊन गेले आणि आता गटारी करताय. मला वाटते बुवा तुम्हीच गटारी करून आले तसं वाटते. कारण बुवा आले असे वाटले, मला वाटते घरात झोपेत उठूनच आले तसे बुवा स्टेजवर आला होता. काय बुवा नसते काय तिथे कसं पाहिजे जरा. तर आपल्या गुरुदाऱ्या सर्व संचालक बुवा काय करतात काय गातात हे बघण्यासाठी शाहीला पाहण्यासाठी आपल्या चाहता वर्ग या ठिकाणी हजर झालेला असतो. आणि बुवा तुम्ही घरातून अगदी असे सुटून आल्यासारखे शर्ट आणि पॅन्ट घालून काय बुवा सुधरा या सुद्धा सुधरा. त्यानंतर बुवांचा विषय वड्याचा विषय लावतो बघा आता कसा. या बुवाचा हायवे बघा या बुवाचा हाय ते वडा अहो तुम्ही खाल्लं किती बुवा मी खाऊन येतो झाले गटारी संपली. बुवा आता तुम्हाला देतो कारण मला वाटते तुमचा श्रावण नाही आहे, तुम्हाला देतो आता. या बुवाचा हाय ते वडा अहो तुम्ही खाल्लं किती ते वडा अहो ते जाऊन केलाय वडा या बुवाचा खाता लाल वाडा बुवा या बुवाचा हाय के वेडा तुम्ही खायला किती ते वेडा या बुवाचा हाय के वेडा तुम्ही खायला किती ते वेडा बुवा काहीतरी बोलून गेलं भगवान वाटते बुवा स्टेजवर आहात तुम्ही आणि तुम्ही बुवा हे शब्द वापरता भगवान वाटते बुवा शब्द बघा नामावरचं शाही आणि बुवा हे गायले जबरदस्ती गातात बुवा त्याचा अर्थशा अर्थ बदलून देतात. बघा बुवा माझी जी अनेक मंडळी आहेत बुवा बघा शक्तीवाले कसे कार्यक्रम करतात तुरेमध्ये पण बघा. त्यानंतर बोला बुवा आपण
कायद्याची शक्ती या कधी तुला होत नाही. व शास्त्र आधारे कायदा तरी पण शक्ती तुला होतो, बरोबर ना. आणि मग फालतू गायचं असेल ना तर बुवा पटवून द्यायची हिंमत पाहिजे आपल्याला. कारण कवीने वस्तादाने लिहून दिलं आणि आपण गायलं असं होत नाही, बरोबर ना. आता बुवा एक ठोका बघा कसा तुम्हाला चांगला असतोय. अरे नव्हता साथीला दिन रात्रीला, नव्हता साथीला दिन रात्रीला, अरे नव्हता कुणी रवानी, अरे नामदेवाचं तोंडात घेतो संध्याकाळी. व नामदेवाचं माझे नामस्मरण आपण सकाळ संध्याकाळ वरती लावतो, नामस्मरण करतो ना, बरोबर ना रसिक हो. काय बायकोड बोलत नाही, तुम्ही आमच्या वस्तादांचं गुरुवारांचं नाव आहे आमचे मोठं, त्याला काय बोलत नाही. बुवा मनावर विषय घेऊ नका, शब्द पटवून दिला अर्थ पूर्ण. नव्हता साथीला दिन रात्रीला, साथीला दिन रात्रीला, नव्हता कुणी नामदेवाचं तोंडात घेतो संध्याकाळ. आणि गुरुला स्मरणीयत राजा तुला ओंकार. तुम्ही कलियामध्ये आहात, बाईची बाजू मांडताय आणि बांगड्या घालायचा विषय लावला म्हणून बोलतो. अरे गुरुला स्मरणीयत आज आहे तुला ओंकार, आणि माता येई ना निशाण पक्का, अरे म्हणून चक्का माता येई ना निशाण पक्का, तुला भक्त म्हणून चक्का. गुरुला स्मरणीयत तुला
त्यानंतर बुवा रसिका बक्षिसांच्या कोकणची लोककला म्हणजे नाच भजन नाटक रमण यांची संस्कृती जपणारे आपल्या कुंडी गावचे लाडके कलाकार शैलेश सावंत संत ज्ञानेश्वराच्या आणि शेजारची लिंगाच्या आशीर्वादाने पावून झालेल्या भूमी शिवाजी महाराजांच्या पदाक्रमाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने श्रीमान बाळासाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पायी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशाखा प्रमुख श्री शैलेश सावंत यांच्याकडून आमच्या कलेचा गुणगौरव करण्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आणण्यात येईल. मंडळाच्या वतीने शैलेश दादा या ठिकाणी खरंच पहिलं बोललं असतं तर नक्कीच एक गीत घेतलेलं असतं. त्यांनी घेतोय गीत कोण नसीब कवी आहे तिथे बाळासाहेब ठाकरेंचं गीत घ्यायला सांगितलं फरमाईश आहे. माझ्या भीमाच्या नावाने सारा पाहून भ्रष्टाचार हो सारा पाहून भ्रष्टाचार माझे महाराष्ट्र सुधार बाळासाहेब यावा जन्माचा पुन्हा सर्व आमदार खासदार कुठली सर्व काय चालू आहे आणि आपण रसिको काय आपलं कसं आहे मतदानाच्या वेळी आपल्याला 500 रुपये दिले की आपण त्यांच्यामध्ये बोलतो काय त्या बहिणीला 1500 रुपये मला वाटते 5-6 महिने दिले त्याच्यानंतर काही जणांचे बंद आहे केवायसी करा हे करा ते करा आणि लाडक्या बहिणीसाठी तुम्ही केवायसी लावता हे चुकीचं आहे बरोबर ना. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी पाहिजे होते खरंच त्यांना श्रद्धांजली गीत या दादांचं फरमाईश आहे आपलं साऱ्या पाहून भ्रष्टाचार साऱ्या पाहून भ्रष्टाचार महाराष्ट्र सुना या वजन माता या वजन माता भ्रष्टाचाराला सदा भ्रष्टाचाराला सदा लढले गोरगरिबांसाठी लढले गोरगरिबांसाठी भरपूर काय चांगलं होऊन गेलं चूक तिथं चूक बरोबर ना खरा तिथे खरा भ्रष्टाचाराला सदा लढले गोरगरिबांसाठी लढले या ठिकाणी आई जगाचं एक म्हणणं आहे की आमचं एक गीत झालं पाहिजे आई जगांचा तरी 2 शब्द बुवा गातोय कारण आता एक गाडी संपल्यानंतर त्यांनी सांगितलं त्यानुसार 2 शब्द बुवाच्या गातोय. ही मंडळ माझे नाचती कलेची शाळा वाटतो मला अभिमान शिवाचे आहे तुम्हाला शिवाचे
ठिकाणी बुवानी आरती द्यायचं आहे. रोहित बुवा, मम्मीची केसले बुवानी सर्वांनी आरती द्यायचं आहे रंगमंचावर. Ay!